नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो. आपल्या महाराष्ट्र पोलीस विभागात आपल्याला वाटतं की फक्त जनरल उमेदवारच घेतले जातात, दिव्यांग उमेदवारांना त्या डिपार्टमेंटमध्ये संधी दिली जात नाही. पण तसं नाही मित्रांनो, या डिपार्टमेंटमध्ये देखील दिव्यांग बांधव असतील तर त्यांच्यासाठी काही पदं जी आहेत तर ती राखीव करण्यात आलेले. तर कोणतीही पद आहेत तर त्याच्या संदर्भातला शासनाचा एक नवीन जी आर आलेला आहे मित्रांनो, आणि याच्यामध्ये सगळी माहिती जी आहे तर ते त्यांनी दिलेली आहे. तर तीच माहिती मी आता तुमच्यासोबत घेऊन आलेलो आहे. बघा, दिव्यांग हक्क अधिनियम 2016 नुसार पोलीस महासंचालक कार्यालयातील लिपिक वर्गीय अधिकारी, कर्मचारी व इतर कर्मचारी संवर्गात दिव्यांगांसाठी पदे सुनिश्चित करण्याबाबत हे जे आपलं पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहे याच्या जे महत्त्वाचे कार्यालय असतील, पोलीस महासंचालक म्हणजे हेडक्वार्टर असतील, आणि तर इथे जे काही पद आहेत तर त्यांच्यापैकी कोणती पदं ही दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव ठेवायची तर त्याच्या संदर्भातला माहिती देणारा आपला हा जी आर जो आहे तर तो आपल्याला इथं बघायला मिळतो. आणि या जी आर विषयी संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी सरळ सेवा सर्वसमावेशक भरती बॅच आपली जी आहे तर ती लाईव्ह स्वरूपात सुरू आहे मित्रांनो. मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी अशा सर्व विषयांचा अभ्यास तुम्हाला या बॅचमध्ये जे आहे तर तो बघायला मिळणार आहे. आगामी काळात ज्या काही सरळ सेवा असतील तर त्यांच्यासाठी उपयुक्त अशी बॅच जी आहे तर ते तुम्हाला इथं ठरणार आहे मित्रांनो. बघा, हा जो जी आर आहे हा गृह विभागाकडून जो आहे तर तो आलेला आहे. तर या जी आर मध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की इथं त्यांनी सुधारित विवरणपत्र अ जे आहे तर ते इथं लावलेले आणि याच्यामध्ये त्यांनी विशेष अशी माहिती जी आहे तर ती दिलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं बघा, इथं पदनाम म्हणजे काय की इथं पदाचं नाव तुम्हाला दिसतं, तो पद कोणत्या गट येतं म्हणजे ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सीचं येतं. त्याच्यानंतर ते भरण्याचं माध्यम कोणतं, प्रमोशन आहे का सरळ सेवा आहे. सरळ सेवा म्हणजे एखादी एक्झाम घेतली आणि त्या एक्झामद्वारे जे आहे स्पर्धात्मक एक्झामद्वारे ते पद भरण्यात आलं. त्याच्यानंतर त्याच्यासाठी कोणती इलिजिबल आहेत, त्याच्यानंतर कोणत्या दिव्यांगांचा प्रवर्ग इथे इलिजिबल आहे. बघा, इथे सगळ्या या गोष्टी ज्या आहेत तर ते इथे लिहिले आहेत. आणि त्याच्यानंतर त्या व्यक्तींची कामं काय असणार आहे, पदाची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या काय असणार आहे, या सगळ्या काही गोष्टी इथे दिलेल्या आहेत. हा जी आर पण मी तुम्हाला सेंड करू शकतो. फक्त तुम्ही कमेंटमध्ये जे आहेत तर ते मला जी आर हे टाईप करून पाठवा. मी तुम्हाला कमेंटमध्ये याची लिंक जी आहे तर ती अवेलेबल करून देतो. ठीक आहे. तर हे असे वेगवेगळे पदांची नाव आपल्याला पाहायला मिळतात. फॉर एक्झाम्पल, पहिले एक पद आहे पोलीस महासंचालक यांचे वरिष्ठ उपसहाय्यक. काय नाव आहे, वरिष्ठ उपसहाय्यक पोलीस महासंचालक यांचं हे पदाचं नाव आहे. हे ग्रुप ए ची सर्व्हिस आहे मित्रांनो. हे पद कशाने भरलं जाईल, पूर्णपणे प्रमोशनने. कशाने, प्रमोशनने हे पद तुमचं भरलं जाणार आहे. त्याच्यामध्ये कोणते कोणते बघा, अंध, अल्पदृष्टी, कर्णबधिरता, एका हाताने अपंग, मानसिक आजार, वरील दिव्यांगाचे अ ते ड मधील बहिरेपणा, अंधत्वसह एकापेक्षा जास्त प्रकारचे दिव्यांग असणाऱ्यासाठी सुनिश्चित करण्यात आलेल्या पदावर काम काय असणार आहे, लिपिक वर्गीय कर्मचारी यांच्यावर नियंत्रण अधिकारी व इतर प्रशासकीय स्वरूपाचे कामकाज करणे. म्हणजे लिपिक वर्गीय जे काही कर्मचारी असतील त्यांच्यावर तुमचं नियंत्रण असणार आहे. त्यासोबतच इतर काही प्रशासकीय स्वरूपाची कामं तुम्हाला हाताळावी लागतील. तर हे एक पद तुमच्यासाठी या डिपार्टमेंट मधलं राखीव आहे. पुढचं या पदाचं नाव आहे पोलीस महासंचालक यांचे उपसहाय्यक पद म्हणून. हे पद ग्रुप एच आहे. हे पण पद कशाने भरलं जाणार आहे, प्रमोशनने भरलं जाणार आहे. आणि हे सर्व दिव्यांग प्रवर्ग जे आहेत तर ते इलिजिबल राहतील. त्याचं पण सेम पद्धतीचं आहे तर ते काम आहे. पुढच्या पदाचं नाव आहे प्रशासकीय अधिकारी, पण हे गट ब चं पद आहे मित्रांनो. हे पण प्रमोशनने भरलं जाईल. याचे पण कामकाजाचं स्वरूप आपल्याला सेम त्याच पद्धतीने पाहायला मिळतं. पुढचं आहे वरिष्ठ कार्यालय अधीक्षक. गट ब चं पद आहे, प्रमोशननेच भरलं जाणार आहे. तर इथं दिव्यांगांचे प्रवर्ग इथं दिलेले आहेत, तुम्ही डिटेलमध्ये रीड करू शकता. कार्यालय अधीक्षक गट ब कशाने, प्रमोशनने भरलं जाईल. लिपिक वर्गीय कर्मचारी यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम करण्याचं हे पद जे आहे तर ते असणार आहे. पुढचं प्रमुख लिपिक, हे गट क चं पद आहे मित्रांनो, प्रमोशनने भरलं जाणार आहे. कार्यासनातील संबंधित विषयक आस्थापना प्रमुख असणार आहे. त्या अनुषंगिक स्वरूपाचे त्यांचे काम जे आहे तर ते असतील. पुढे वरिष्ठ श्रेणी लिपिक गट क, हे पण प्रमोशनने भरलं जाणार पद आहे. पुढचं कनिष्ठ लिपिक, हे पद दोन पद्धतीने भरलं जाणार आहे. एक आहे प्रमोशनने, एक आहे सरळ सेवेने. म्हणजे याच्यासाठी काहीतरी परीक्षा जी आहे तर ती घ्यावी लागणार आहे आणि त्या परीक्षेच्या द्वारे हे पद जे आहे तर ते भरलं जाईल. ठीक आहे. पुढचं वरिष्ठ स्वीय सहाय्यक गट अ, पदोन्नती आहे. पुढचं स्वीय सहाय्यक हे पदोन्नतीने आहे. पुढे उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक हे पदोन्नती आणि त्यासोबतच सरळ सेवा, एखादी एक्झाम होईल आणि त्याद्वारे हे भरलं जातं. लघु टंकलेखक, नाईक, कार्यालयीन शिपाई जे आहे तर ते पदोन्नतीने आहे. कार्यालयीन शिपाई बघा, हे सरळ सेवेने पण भरण्यासारखं पद आहे, गट ड चं पद आहे. टेबल, संगणक, प्रिंटर साफसफाई करणे तसेच इतर कार्यालयीन कागदपत्रांची देवाणघेवाण करण्याचं काम हे पद जे आहे तर ते करणार आहे. पुढे प्रमुख आचारी, सहाय्यक आचारी, भोजन सेवक बघा, नावी बार्बर हे सरळ सेवेने, काही प्रमोशन होणार नाही, डायरेक्ट एक्झाम होईल आणि तुमचे सिलेक्शन होईल. त्याच्यानंतर धुबी गट ड सरळ सेवेने होईल.
पुढचं मोची सरसेवा, शिंपी सरसेवा, सफाई कामगार स्वीपर सरसेवा, माली, सुतार, गवंडी ही पण पदं कशाने भरली जातील? पुढचं प्लंबर, नळ कारागीर, पंप अटेंडंट, बघा ही सगळी काही पद आहेत. ही बघा एवढी ही काही पद आपल्याला या जी आर मध्ये जे आहे एवढी सगळी पदं जी आहेत तर ते आपल्याला इथे दिसतात आणि ही सगळी पदं भरण्यात येतील. आता आपण थोडं शॉर्ट मध्ये पाहूया. बघा हे शुद्धीपत्रक 5 डिसेंबर 2025 चं पाहायला मिळतं. हा जो विषय होता पोलीस महासंचालक कार्यालयातील लिपिक आणि इतर कर्मचारी या पदांमध्ये दिव्यांगांसाठी कोणती पदं निश्चित केलेली आहेत तर याची सुधारित यादी जी आहे तर ते आपल्याला यात दिली मिळते. याआधी 11 जून 2021 ला एक शासन निर्णय आलेला होता. आता त्यातील यादी रद्द करून ही नवीन यादी जी आहे तर ते आता यासाठी जी आहे तर ती लागू असणार आहे मित्रांनो. ओके, या काही गोष्टी दिल्यात. आता कोणती पदं दिव्यांगांसाठी उपलब्ध आहे गटानुसार जर पाहिलं, ग्रुप ए मध्ये डेप्युटी असिस्टंट म्हणजे उपसहाय्यक हे पद पदोन्नतीने भरलं जाणार पद आहे. पुढचं कार्यालय अधीक्षक, ऑफिस सुप्रिटेंडंट. त्याच्यानंतर गट क मध्ये प्रमुख लिपिक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक, लघुटंक लेखक ही काही पदं आपल्याला पाहायला मिळतील. आणि ग्रुप डी मध्ये तांत्रिक आणि मदतनीस अशा स्टाफची पदं असतील, जसं की कार्यालयीन स्टाफ असेल, काही कारागीर असतील, त्याच्यानंतर हॉस्पिटल साठी काही पदं जी आहे भरली जातील आणि इतर काही पदं जी आहेत तर ती तुमची इथं भरली जाणार आहे. बऱ्याचदा लोकांना वाटतं की शिपाई वाचून त्यांचा पोलीस कॉन्स्टेबलची भरती आहे का ते वाटतं, पण ही पोलीस कॉन्स्टेबलची नाही मित्रांनो, कार्यालयीन शिपाई, ऑफिस प्यून हे एक सेपरेट पद दिव्यांगांसाठी तिथं असणार आहे, बाकीच्यांसाठी पण असणार आहे, पण दिव्यांगांसाठी हे पद जे आहे तर ते राखीव असू शकतं. त्यासोबतच तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र शासनाच्या जी आर नुसार 4% हे दिव्यांगांसाठी सरळ सेवा भरतीमध्ये आरक्षण जे आहे तर ते पाहायला मिळतं. आणि हे सगळ्या महाराष्ट्र दिव्यांग हक्क अधिनियम 2016 याच्यानुसार असतं, पण याच्यासाठी तुम्हाला तुमचं युडिट कार्ड जे आहे तर ते पाहिजे मित्रांनो. तर या सगळ्या काही गोष्टी असतात. आगामी काळात या विभागात ज्या ज्या काही पद रिक्त असतील तर त्यांची जाहिरात जी आहे तर ती देखील अपेक्षित असू शकते. याच्यासाठी ही परीक्षा TCS IBPS यांच्या मार्फत जे आहे तर ते सरळ सेवा मार्फत या ग्रुप डी आणि गट क च्या सेवा परीक्षा ज्या आहेत तर त्या घेतल्या जाऊ शकतात. आणि याच्यासाठी हे TCS IBPS एक्झाम गाईड आहे, ज्याच्यामध्ये 4600 प्रश्नांचा परिपूर्ण संचय तुम्ही भविष्यात तयारी करणार असाल तर आपली बॅच आहे. तर बॅच सोबत हे पुस्तक मधून जर तुम्ही तुमचे सगळे हे प्रश्न 4600 प्रश्न जर सॉल्व्ह केले तर येणाऱ्या परीक्षेत तुम्हाला नक्कीच चांगले यश जे आहे तर ते मिळू शकतं. यासोबतच इतर काही बातमी, इतर काही महत्त्वाची अपडेट्स असेल तर तुम्हाला आपल्या याच चॅनलवर मिळणार आहे, म्हणून तुम्ही आपले हे चॅनल आजच जॉईन करून ठेवा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.